हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चला तर मग आज बनवूया आपण कारल्याची सुकी भाजी. आणि ही भाजी खाल्ल्याच्यानंतर तुम्ही म्हणसाल खरंच खूपच टेस्टी आहे. आणि कारण ना अजिबात ही भाजी ना कडू होत नाही. अशा पद्धतीने बनवलं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे बघा, कारले मी अशा प्रकारचे कापून त्यामध्ये 1 चमचा हळद आणि मीठ 1 चमचा घालून अर्धा तास मिक्स करून ठेवले होते झाकून. अर्ध्या तासाच्या नंतर हे बघा, मी इथे त्याचं ना असं पाणी पिळून काढते. सगळं बघू शकता तुम्ही. अर्ध्या तासाच्या नंतर त्याच्यातलं सगळं असं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे कारल्याच्या मधील. म्हणजे त्याचं ना कडू पण सगळं निघून जाईल. मीठ पण घातलं होतं आणि हळद पण घातली होती मी. आणि छानपैकी मिक्स करून झाकून ठेवायचं आहे अर्धा तास. त्याच्यानंतर असं आपण करायला घेतो ना, तेव्हा असं आपण पाणी काढून घ्यायचं आहे, त्याचं पिळून घ्यायचं आहे कारल्याला. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे ना सगळे मी पिळून घेतलेले आहेत. आणि हे बघा, इतकं पाणी निघलेलं आहे कारल्यामध्ये. तर अशा पद्धतीने मी बघू शकता तुम्ही, इतकं पाणी निघलेलं आहे हळदीचं आणि मिठाचं आणि कारल्याचं पण पाणी निघलेलं आहे. अशा प्रकारे सुके करून घेतलेले आहेत पिळून मी. आता मी इथे कढाई ठेवणार आहे. कढाईमध्ये तेल टाकायचं आहे आणि एकदम सिंपल पद्धतीने बनवायचे आहे. काही मसाले जास्त काही घालायचे नाही आहेत. तर बघू शकता, इथे तेल टाकलेलं आहे मी. तेल टाकल्यानंतर राई जिरा घातलेला आहे. लसूण घालायचं आहे थोडासा बारीक, 5-6 लसणाच्या कापड्या बारीक करून घालायचे आहे. पिंक घालायचं आहे. मिरची पण घालू शकता तुम्ही, सुकी मिरची नाही तर हिरवी मिरची घालू शकता. तर अशा पद्धतीने आपण आता हे सगळे पिळून घेतलेले कारले आहेत, हे आपण टाकलेले आहेत. बघा, छान मिक्स करायचं आहे. छान मिक्स करायचं आहे. छान मिक्स करून छान असं तेलामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आपल्याला इथे सुकी भाजी तोंडी लावण्यासाठी बनवायची आहे. आणि भाकरी बरोबर, चपाती बरोबर पण ही भाजी खाऊ शकतो. तोंडी लावण्यासाठी आमच्या घरी तर डाळ भात केलं त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी मी बनवते ही भाजी. खूप टेस्टी लागते आणि मुलं पण आवडीने खातील अशी कारल्याची भाजी आहे. एकदम चांगली होते, अजिबात कडू होत नाही. बघू शकता तुम्ही, मी थोडंसं मीठ थोडंसंच घातलेलं आहे. कारण की आपण अगोदर पण भरपूर मीठ आणि हळद घालून भिजत ठेवलं होतं ना, तर त्यामधलं पण मीठ असतं त्यामध्ये. म्हणून त्यामुळे मीठ आता कमी घातलेलं आहे. आता छान असं आपण फ्राय करून घ्यायचं आहे. हलवत राहायचं आहे थोड्या वेळाने. आणि गॅस फास्ट करायचा नाही, कमीच राहू द्यायचा आहे. कधी कमी कधी मीडियम असा करायचा आहे. कारण की एकदाच आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही ना, एकदाच जळून जातील. झाकून ठेवायचं नाही, नाहीतर हे ना कडक होणार नाहीत. नाहीतर बघू शकता, इथे मी आमचूर पावडर घातलेला आहे थोडंसं, अर्धा चम्मच. मिरची पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच. तिखटवाला आहे हे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मी मसाले कधी घातलेले आहेत जेव्हा म्हणजे अर्ध्याहून जास्त पण कारले छान असे शिजलेत तेव्हा मी मसाले घातलेले आहे. आधी जर घातले ना, मसाले जळून जातील. कारण की आपण यामध्ये पाणी काय अजिबात वापरलेलं नाही, त्यामुळे जळून जातील. तर हे बघू शकता तुम्ही कशी आपली कारल्याची भाजी आता तयार झालेली. कारले कसे भाजलेले आहेत लालसर होईपर्यंत, बघू शकता तुम्ही. आणि एकदम मस्त क्रिस्पी लागतात खाताना. कडक लागतात. नरम होऊ द्यायचं नाही, नाहीतर खायला पण मजा येत नाही. अशा पद्धतीने छान हलवत राहायचं ना, तेव्हा असे होतात हे क्रिस्पी. झाकून ठेवायचं नाही यावरती. जर झाकून ठेवलं ना तर हे म्हणजे नरम होतील. मग पाणी पडतं ना झाकण झाकल्यानंतर, त्यामुळे नरम होतं. तर अशा पद्धतीने बनवायची आहे. तर आता आपली कारल्याची भाजी बनलेली आहे. चला तर मग नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. बाय बाय.